श्रीमती राजमती नेमगुंडा पाटील गर्ल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगली येथे आज शनिवारी दिनांक 18/7/2026 रोजी महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत सायबर क्राईम व रोड सेफ्टी या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सोनिता चौगुले मॅडमने स्वागत व प्रस्ताविकेने केली. सुरुवातीला राजमती कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही चौगुले सर यांनी श्री विठ्ठल मणिकेरी PSI व श्री उमेश निकम कॉन्स्टेबल यांचे पुष्प देऊन स्वागत केले. वरिष्ठ शिक्षिका सौ संगीता पाटील मॅडम यांनी सौ शुभांगी मुळीक महिला तक्रार निवारण समिती तर सौ पूजा जगदाळे मॅडमचा कुमारी सिद्धवा जोले मॅडम यांनी पुष्प देऊन स्वागत केले. सौ शुभांगी मुळीक यांनी आपल्या मनोगतात मुलींच्या शारीरिक व मानसिक बदलावर ताबा ठेवून आपले जीवन कसे सुंदर बनवता येईल याचीही माहिती दिली. तसेच मुलींना मदतीसाठी 112 नंबरवर कॉल कसे करायचे याचीही माहिती दिली. श्री विठ्ठल मणिकेरी PSI सांगली यांनी मोबाईल व इंटरनेटचा वापर करून ऑनलाईन क्राईम म्हणजे सायबर गुन्हा याची सविस्तर माहिती दिली. अननोन लिंक APK फाईल वापरू नये व डिजिटल अरेस्टची माहितीही दिली. याशिवाय रोड सेफ्टीचे नियम व सुरक्षितता याविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री BB सावळवाडे सर, पर्यवेक्षिका सो JS इचलकरंजी मॅडम व उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री AB पाटील सरांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार सो स्मिता हणमाणे मॅडम यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी ज्युनियर विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारस मुथा यांचा रिपोर्ट. पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत असलेले एक विश्वासार्ह नाव महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. RNI रजिस्टर्ड महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांच्या धसा साप्ताहिक पेपरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी आणि मीडियाद्वारे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी. राजकारण, समाज, शिक्षण, व्यवसाय, क्रीडा तसेच स्थानिक बातम्यांचे अचूक आणि विश्वासार्ह कव्हरेज. मालक व संपादक श्री पियुष भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत असलेले पेपर व मीडिया. आजच आमचे मेंबर व्हा आणि महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज परिवारासोबत जोडा. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, बातमी खरी, विश्वास भारी.